नमस्कार. मी राजीव लोचन पुंडलिक. गोमंतकीय कवयित्री प्रिया कलिका बापट आणि मनसा क्रिएशन्स निर्मित मराठी काव्यमाला या काव्यहोत्रात मी सामील होत आहे. यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल माझे मित्र निखिल बक्षी यांचे मनापासून आभार. माझी मैत्रीण साधना राजहंस टेंबेकर आणि सौ वीणा कांतुटे यांनी आपल्या 2 कविता सादर करीत ही शृंखला पुढे न्यावी अशी त्यांना विनंती आहे. सादर आहे माझ्या 2 रचनांचा हा व्हिडिओ. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे गणपतवाणी. लाकडी फळ्यांची माडी चढताना कुरकुर झाली. लाकडी फळ्यांची माडी चढताना कुरकुर झाली. भिंतींना सावरताना कोळ्यांनी विणली जाळी. भिंतींना सावरताना कोळ्यांनी विणली जाळी. ओलावा झिरपत होता स्वप्नात पर्यांची गाणी. ओलावा झिरपत होता स्वप्नात पर्यांची गाणी. काव्यार्थ शोधुनी थकलो आश्वस्त मैत्रीची वाणी. काव्यार्थ शोधुनी थकलो आश्वस्त मैत्रीची वाणी. स्वप्नात भेटला मजला तो गणपत नामे वाणी. स्वप्नात भेटला मजला तो गणपत नामे वाणी. दातात चावुनी काडी अवघडला दारोदारी. दातात चावुनी काडी अवघडला दारोदारी. पोटाची खळगी भरता द्रव्यानी भरल्या गोणी. पोटाची खळगी भरता द्रव्यानी भरल्या गोणी. प्रगतीचे मार्ग गवसले परतीच्या वाटा पुसल्या. प्रगतीचे मार्ग गवसले परतीच्या वाटा पुसल्या. तुळशीच्या घाली माळा वंदून सावळ्या रामा. तुळशीच्या घाली माळा वंदून सावळ्या रामा. माणूस म्हणून जन्माला सामर्थ्य हवे जगण्याला. दुसरी कविता. दुसऱ्या कवितेचं नाव आहे बावरी. गर्द हिरवी पंचक्रोशी भारलेली शांतता. शब्द गहिरा उमटला पण माध्यमाला पारखा. गर्द हिरवी पंचक्रोशी भारलेली शांतता. शब्द गहिरा उमटला पण माध्यमाला पारखा. झाड वेडे वाकले अन हासली चारुलता. ओठही विलगून गेले दृश्य नयनी पाहता. झाड वेडे वाकले अन हासली चारुलता. ओठही विलगून गेले दृश्य नयनी पाहता. उमलत्या कलिकेत होती बावरी ती अधीरता. एकली मी या इथे झाकू कशी अस्वस्थता. उमलत्या कलिकेत होती बावरी ती अधीरता. एकली मी या इथे झाकू कशी अस्वस्थता. शब्द माझे कुंठले पण भाव मनीचे वाहती. शब्द माझे कुंठले पण भाव मनीचे वाहती. पोचवी या भावना वाऱ्यास वेली विनविती. पोचवी या भावना वाऱ्यास वेली विनविती. नील गगना उंच तुझी नजर फिरते चहूकडे. नील गगना उंच तुझी नजर फिरते चहूकडे. मीच माझ्या जीवलगा का आज न कळे नावडे. मीच माझ्या जीवलगा का आज न कळे नावडे.